तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. पिल्लाला पायाची सर्जरी झाली आहे. म्हणजे नखामध्ये साईडला काहीतरी इन्फेक्शन वगैरे झालं होतं आणि ते पूर्ण बोटात पसरलं असल्यामुळे त्याची नखाची सर्जरी केली आहे. आणि दवाखान्यात मी त्याला ज्यावेळेस बोलू तर त्याला 2-3 तासानंतर त्यावेळेस जेवण देतात. मी त्याला जेवण देत होते बाळाला. म्हणजे त्याला हाताला स्लाईन लावल्यामुळे खायला येत नव्हतं, त्याच्यामुळे मी चारत होते. असं म्हणजे त्रास होता त्याला खूप. नखाचा एखादं दुखणं असलं खूप त्रास होतो त्याला खूप त्रास होता. रक्त पूर्ण काळं पडलेलं होतं नखाच्या साईडला. ज्यावेळेस अपघात झाला होता ना त्यावेळेसच ते काहीतरी फ्रॅक्चरचं वगैरे काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मग ते 8-9 महिने खूप सारं वेळ पसरलं होतं. त्याच्यामुळे आज त्याची सर्जरी केली गेली बाळाची. आणि ते आता पूर्णपणे बरं झालं आहे. म्हणजे आता तेवढं स्पीच थेरपी तेवढी राहिली आणि आता ते पण लवकरच करून घेतो, म्हणजे ते पूर्णपणे बरं होईल. आणि व्यवस्थित 10वी आता त्याची पुढच्या वर्षी, त्याच्यामुळं ते. आणि गुड नाईट तुम्हाला पण. रात्रीचे 1:38 झाले. त्याची सर्जरी झाल्यामुळं मला काही झोप येत नाही. सारखं मी त्याला बघते उठून सारखं त्याच्यामुळं